काल आपण पाहिलं की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि नेमकी भेट कशा संदर्भात झाली, बरेच कयास लगावले जात आहेत. काय नेमकं घडतंय पडद्यामागे? कयास हे सूत्रांकडनं लगावले जात आहेत. माननीय शरद पवार साहेब हे देशाच्या राजकारणातले एक ज्येष्ठ नेते आहेत आणि ते जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये आले असतील तर त्यांचा सत्कार करणं ही एक महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे, जी काही लोक विसरलेली आहेत. आणि त्या परंपरेच्या नुसारच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शरद पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा त्या ठिकाणी सत्कार केला. तर त्याच्यामध्ये काही राजकीय अर्थ लावू नये असं माझं मत आहे. याला जोडून दुसरा पण प्रश्न आहे असा की शिंदे साहेबांच्या दालनामध्ये पवार साहेबांनी त्यांच्या आमदारांची पण बैठक घेतलेली आहे. मग याचा काय अर्थ काढायचा? काही घडतंय पडद्यामागे किंवा त्यांचे आमदार आपल्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत किंवा काही अशा घडामोडी घडत आहेत? अरे हीच तर राजकीय संस्कृती आहे ना. जर पवारसाहेब त्या ठिकाणी असतील आणि पवारसाहेबांचे आमदार हे शिंदे साहेबांच्या मला भेटले की नाही मला माहीत नाही, परंतु शिंदे साहेबांच्याच दालनामध्ये भेटले असतील, त्याच्यामध्ये वावगं काय आहे? त्यांची बैठक झाल्यामुळं ते सगळे काय शिवसेनेमध्ये आले नाहीत किंवा अन्य काही गोष्टी झाल्या नाहीत. उलट तिथं सत्कार झाल्यानंतर माननीय शिंदेसाहेब पुन्हा कॅबिनेटला निघून गेले. त्याच्यामुळे राजकीय चर्चा जी काही उलटसुलट सूत्रांच्या माध्यमातून होते त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मिसिंग लिंक संदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही विधान केलं, त्यांनी म्हटलंय मला हवं तर शिव्या द्या, मी शिव्या प्रूफ आहे, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. योग्य आहे ना, कारण ज्या पद्धतीनं आणि त्यांनी इनडायरेक्टली आपलं नावं पण सांगितली. इनडायरेक्टली काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण करतात हे पण त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पूर्ण खुलासा पण केला आहे. आणि हे देखील त्यांना सांगितलं की 10 वर्षानंतर टीका करणारे असतील किंवा नसतील, परंतु 10 वर्षानंतर त्या सिलिंकवर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्रजींचं नाव हे कायमस्वरूपी कोरलं गेलेलं आहे आणि ते कोण फसू शकत नाही. हर्षवर्धन सकपाळ यांनी यानंतर ट्विट केलं. ते म्हणतात की मग आम्ही भाड्याचे टट्टू असू तर मग ज्यांनी अशा पद्धतीचं निकृष्ट काम केलं ते टक्केवारी घेणारे पुरुष असतील. याच्यावर कालच मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं की नाना पटोलेंसारखा चांगल्या माणसाला दूर करून अशी लोक ज्यावेळी काँग्रेसचं नेतृत्व करतात त्यावेळी काँग्रेसचं याच्यापेक्षा अधपतन निश्चित आहे, हे सिद्ध झालेलं आहे. नाना पटोले छगन भुजबळ यांची स्तुती करताना दिसतात. त्यांनी त्यांची तुलना महात्मा ज्योतिबा फुलेंशी केलं. त्यांना बदनाम करू नका असं म्हणतात. नाना पटोलेंच्या मनात काही वेगळा विचार सुरू असं दिसतंय. आता नाना पटोले थोड्या वेळानंतर येतील. नाना पटोलेंच्या मनामध्ये काय वेगळा विचार आहे का तुम्ही विचारून घ्या. त्यांच्या मनातले मी कसं काय ओळखू शकतो? परंतु ही खरोखरच एक राजकीय परंपरा आहे, राजकीय एक संस्कृती आहे की ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान करणं, त्यांच्याबद्दल चांगलं बोलणं. कायम रोज सकाळी उठून टीका केली पाहिजे अशातलाच भाग नाही. त्याच्यामुळे काहीतरी चांगलं देखील बोलता येतं, हे नाना पटोलेंनी काल दाखवून दिलं. उद्धव ठाकरे हे आता आपल्या आमदारांच्या बैठका घेत आहेत, रेग्युलर बैठका सुरू झालेल्या आहेत. उशीर झाला असं म्हणावं? नाही, त्यांना उशिराच घ्यायच्या असतील तर आपण तरी काय करणार आहे. परंतु कालच्या बैठकीला देखील काही आमदार अनुपस्थित होते. तुमच्याचकडनं आम्ही ऐकलं आणि वाचलंय. ते आमदार तुमच्या संपर्कात आहे असं पण समजतं. नाही, मी कोकणामध्ये होतो 2 दिवस पाऊस पडला म्हणून, त्याच्यामुळे कोण आमदार कोणाच्या संपर्कात आहेत अजून समजलेलं नाही, पण असू शकतात, नाकारता येणार नाही. नक्कीच ऑपरेशन टायगर आहे पुढे भविष्यात पण अशाच पद्धतीनं सुरू राहील. नाही, प्रवेश हे सुरूच राहणार आहेत ना. प्रवेश थांबणार कसं? माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे ज्यांना ज्यांना मान्य आहे ते पक्षामध्ये येणारच आहेत. त्याच्यामुळे ते कसं काय आपण थांबवू शकतो? बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका मांडलेली आहे उदय सामंत यांनी. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.